आज गौरी गणपती विशेष तुमच्याकरता मी खास लोण्यासारखी मऊसूद गव्हापासून बनवलेली खीर मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा मी इथे एक वाटी गहू घेतलेले आहे। आता बघा 2 पाण्याने स्वच्छ धुवून आता यांना पाण्यामध्ये आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं राहू द्यायचे आहे, म्हणजे वरची साल मग नंतर निघून येईल। आणि आता बघू शकता मी 10 मिनिटं पाण्यामध्ये राहू देऊन आता बघा चाळणीमध्ये असे नितरत ठेवलेले आहे आणि छान हे एक अर्धा ते 1 तास असेच पसरवून ठेवायचे। आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे आणि चालू बंद मिक्सर करून आपल्याला यांची थोडी साल काढून घ्यायची आहे। आणि आता बघू शकता मस्त असं मिक्सरला मी चालू बंद करून बघा आता असे छान अशी साल निघून आलेली आहे, म्हणजे गव्हाची साल निघाली म्हणजे अगदी लोण्यासारखी मऊसूद आपली गव्हाची खीर तयार होते। आता आपल्याला ही साल थोडीशी पाखडून घ्यायची आहे, थोडंसं असं हाताने आपल्याला हे करून घ्यायचं आहे, साल मोकळी करून घ्यायची आहे। थोडं पसरवून घ्यायचं 1-5 मिनिटं, म्हणजे थोडंसं वाढल्यानंतर परत मग आपण तर गहू अर्धा तास तरी 1 तास वाढवलेलेच आहे। आणि आता बघू शकता आता थोडीशी साल मी पाखडून घेतली, परत 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, म्हणजे जितकी साल होती तितकी निघून गेली। आता याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला 1 तास हे असंच ठेवून द्यायचं आहे। आणि बघू शकता आता 1 तासानंतर मी पाणी काढून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे आणि कुकरला आपल्याला 12 ते 13 शिट्टे आपल्याला घेऊन घ्यायचे आहे। पाणी थोडं तुम्ही जास्तच घाला, म्हणजे खीर खाली लागायला नको। आता बघू शकता मी पाणी थोडं जास्तच घातलेलं आहे आणि आधी थोडासा गॅस मोठा ठेवलेला आहे, नंतर शिट्ट्या व्हायला लागल्यावर बारीक गॅसवर 12 ते 13 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। आता बघा मी या खिरीमध्ये खोबरं असं खिसून घेतलं आहे आणि ते पण टाकत आहे। आता इथं मी 1 चम्मच साजूक तूप घातलेलं आहे आणि मस्त आता हलवून घ्यायचं, म्हणजे आपली खीर पण छान शिजते आणि चव पण खूप छान येते। आता बघा इथं मी 12 ते 13 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि बघू शकता आपले गहू किती छान शिजलेले आहे। अगदी लोण्यासारखी ही खीर तयार होते आणि अप्रतिम चवीची तयार होते। आता खोबरं पण मस्त छान शिजून आलेलं आहे। तुम्ही खोबऱ्याचे कापही टाकू शकतात, पण खोबऱ्याचे काप टाकल्यानंतर कसं ते दाताखाली येतात, मुले खात नाही, म्हणून असं खिसून घातल्यानंतर पोटातही जातं आणि छान असं शिजून पण जातं आणि चव पण वाढते। आता बघा आपले गहू मस्त शिजून आलेले आहे। आता आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे आणि नंतर ह्या खिरीला घट्टपणा येतो, म्हणून आधी थोडंसं पाणी टाकून परत तिला छान अशी बारीक गॅसवर अर्धा तास आपल्याला शिजू द्यायची आहे। आणि आता आपल्याला बघा पाणी टाकल्यानंतर गूळ घालून घ्यायचा आहे। आपण 1 वाटी गहू घेतलेले होते, तर 1 वाटी भरूनच गूळ घ्यायचा आहे आणि खूप छान अशी ही खीर लागते। तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही 1.25 वाटी गूळ घ्या। आता मस्त बघा असं मी गरम पाणी टाकून खीर मोकळी करून घेतली। आता बघा इथं मी 1 वाटी गूळ घालत आहे। तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही वरती अजून थोडासा गूळ घाला आणि ही खीर गोड पण छान लागते। मी 1 वाटीच घातलेला आहे आणि आता मस्त मिक्स करून घ्यायचं आणि गूळ घातल्यानंतर अगदी बारीक गॅसवर अर्धा तास हिला शिजू द्यायची, मध्ये हलवत राहायची आणि खूप सुंदर वास सुटलेला आहे। बघा थोडंसं चवीसाठी मी गोडीला चव येते मिठाने म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे। परत एकदा हलवून घ्यायचं आणि मी आता ज्या कुकरमध्ये शिजवून घेतलं त्या कुकरमध्येच खीरसुद्धा आता मी बनवून घेत आहे। आता इथं बघा मी साखरयुक्त वेलची पूड करून ठेवते, तर मस्त आता अर्धा ते पाऊण चम्मच मी वेलची पूड घातलेली आहे, कारण त्याच्यामध्ये साखर पण आहे, म्हणून मग थोडी जास्तच घातलेली आहे। आणि असा वास सुटलेला आहे ह्या खिरीचा घरामध्ये, खूप सुंदर लागते। तुम्ही नक्की ही गव्हाची खीर नक्की बनवून बघा गौरी गणपतीमध्ये, तुम्हाला खरोखर खूप आवडेल। आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप न करता। आणि बघू शकता मध्ये मी अशी हलवत आहे आणि छान अशी पूर्ण अर्धा तास बारीक गॅसवर मस्त मी तिला शिजू देत आहे। आता बघू शकता आपली खीर मस्त शिजलेली आहे, तयार झालेली आहे, अगदी लोण्यासारखी। बघा इतकी सुंदर ही खीर तयार होते। तुम्ही याच्यावर दूध आणि तूप घेऊन खाऊ शकता। काहींना दूध घेऊन आवडते, काहींना फक्त तूप घेऊन आवडते, काहींना तर अशीही आवडते। आणि आता बघा मी घेत आहे खीर, किती सुंदर आपली गव्हापासून
तयार झालेली खीर बघा, अगदी अप्रतिम चवीची. तुम्ही नक्की ही खीर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का. खूप सुंदर लागते ही खीर. तुम्ही गौरी गणपतीमध्ये नक्की ही रेसिपी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही बनवून बघितली, आम्हाला खीर आवडली. खूप छान ह्या खिरीचा वास घरामध्ये सुटलेला आहे. ही खूप चवीला छान लागते. श्री स्वामी समर्थ.